पोलिसांनी प्याद्यांचा मार्गच रोखला आणि गुरुजींचा गेम फसला. पंढरपूर शहरातील घटनेनं उडाली खळबळ. तीर्थक्षेत्र पंढरपूर नगरीत बुधवार दिनांक 7 मेच्या दिवशी मोठी अघटित घटना घडणार होती. येथील कोर्ट परिसरात येणाऱ्या एका राजकीय व्यक्तीला निशाणा बनवण्यात येणार होता. या कामी 18 वर्षाखालील प्याद्यांचा वापर करण्यात येणार होता. परंतु या परिसरात जाऊन नेम धरण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना घेरण्यात आलं आणि त्यांच्या गुरुजींच्या मनसुब्यावर पाणी फेरलं गेलं. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. 7 मे रोजी कोर्ट परिसरात येणाऱ्या एका राजकीय व्यक्तीला संपवण्याचा विडा 4 जणांनी उचललेला होता. मोटरसायकलवर हे 4 तरुण पिस्तूल आणि काडतुसांसह सवार झाले होते. परंतु त्यांना कोर्ट परिसरात बाहेरच पोलिसांनी गरडा घातला आणि हे तरुण पोलिसांच्या हाती लागले. हे अल्पवयीन प्यादे कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार करणार होते हे पंढरपूरकरांनाही चांगलंच ठाऊक आहे. बुधवार दिनांक 7 मे रोजी पवार नामक राजकीय व्यक्तिमत्व पंढरपूर कोर्टात येणार असल्याची बातमी दुसऱ्या गँगमध्ये पसरलेली होती. याचा फायदा उचलण्याचं ठरलं होतं. यानुसार 2 अल्पवयीन आणि 2 तरुण युवकांनी निशाणा साधण्याचं ठरवलेलं होतं. 2 मोटरसायकलवरून हे सगळे जुना कासेगाव रोड मार्गे कमरेला पिस्तूल लावून कोर्टाकडे निघाले होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना घेरलं, एका मोटरसायकलचा पाठलागी केला आणि यातील 3घांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 2 मॅगझिन आणि 4 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. समीर अमर पवार, जुना कासेगाव रोड, सुनील शिवम अधटराव, हनुमान मंदिराजवळ, गोपाळ अंकुशराव इत्यादी युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 4था आरोपी यश ज्ञानेश्वर अंकुशराव राहणार कोळी गल्ली हा पळून जाण्यात यशस्वी झालाय. त्यांनी बाळगलेले 2ही पिस्तूल विनापरवाना वापरत असल्याचं दिसून आलं. प्रकरणाचा तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडून नेटानं सुरू आहे.